स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आज घन किंवा फासा किंवा ठोकळा आणि त्याला इंग्लिशमध्ये डायस असं म्हणतात, या घटकावरील 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय आहे बघा. विरुद्ध पृष्ठावरील अंक अक्षर ही सूचना आहे खाली येणाऱ्या काही 2-3 प्रश्नासाठी, की विरुद्ध पृष्ठावर येणारे अंक, अक्षर, चिन्ह किंवा रंग ओळखणे. आता तुम्ही म्हणाल सर इथं ठोकळा तर दिसतच नाही की. तर इथं बघा, ही ठोकळ्याची 6 पृष्ठ आहे ती, आणि ठोकळा ओपन केला, उघडा केला, त्याच्या 6 कडा ज्या एकमेकाला चिटकलेल्या असतात त्या बाजूला केलेत आणि ओपन केलाय. त्याच्यामध्ये एका पृष्ठावर डी आहे, उर्वरित ए एका पृष्ठावर, ई एका पृष्ठावर, सी एका पृष्ठावर, बी एका पृष्ठावर, एफ एका पृष्ठावर. आणि प्रश्न असा आहे, डी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आता जर ओपन केलेला फासा सलग 4 अशी पृष्ठ असतील, 1 2 3 आणि 4, आणि हे बाहेर असे कुठेही असतील, तर हे इथं आहे आणि हे इथं आहे, हे इथं असू शकतं, हे इथं असू शकतं, कुठेही असू शकतं, बाहेर 2 आणि सलग 4 अशा प्रकारची जर स्थिती असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काय करायचं, आपण एक सोडून एक यांची जोडी लावायची आणि जे बाहेरचे आहेत त्यांची जोडी लावायची. असं जर केलं तर आपल्याला जोडी कशी लागते बघा, ए ची जोडी सी शी लागते, ए सी शी जोडी लागते, आणि ई ची जोडी बी शी लागते, आणि बाहेर डी ची जोडी एफ शी लागते. याचा अर्थ असा होतो, ए च्या विरुद्ध पृष्ठावर सी आहे, ई च्या विरुद्ध पृष्ठावर बी आहे, डी च्या विरुद्ध पृष्ठावर एफ आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता आपल्याला विचारलं काय आहे, डी च्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे. डी च्या विरुद्ध पृष्ठावर आपलं काय आलं, एफ, पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं सोडवू शकतो बघा. जे दिलंय त्याचं निरीक्षण करायचं. बघा, डीच्या या कोपऱ्यात इथं डी ला बरोबर समोर चिटकलेला ई तर आहे. पहिल्या पर्यायात आपल्याला ई दिलाय, जो चिटकलाय तो विरोध असणार नाही, म्हणजे ई विरुद्ध नाही. ई, डी आणि ए इथं या कोपऱ्यात चिटकलेत, त्यामुळे ए हाही त्याच्या विरोध असणार नाही. आणि ज्यावेळेस घडी घातली जाईल ते एकत्र येईल, त्यावेळेस डी असा उलटून येणार आहे, आणि हा बी ची ही कड आणि डी ची ही कड एकमेकाला चिटकणार आहे. त्याच्यामुळं त्या डी च्या विरुद्ध कोणता येणार आहे, एफ हे अक्षर येणार. पुढचा प्रश्न बघूया, दुसरा. आता सेम प्रश्न आहे दुसरा, फक्त आता जे बघितलं होतं ते आपण अशा पद्धतीनं ही प्रश्न होती, परंतु इथं काय आहे, हे फक्त उभं केलंय, हे असं या दिशेने उभं केलंय. अशाही वेळेस काय करायचं, एक सोडून जोड्या लावायच्या. म्हणजे आता हे 2 आणि एक घर सोडले की त्याच्या पुढे आले, हे 3चं एक घर सोडलं, म्हणजे एक सोडून म्हणजे एक घर सोडून 2च्या बरोबर समोर 1 असणार आहे. 3ची जोडी एक घर सोडून 5 बरोबर लागते, म्हणजे 3च्या समोर 5 असणार आहे. आणि 4ची जोडी हे बाहेरची जोडी असते, 4ची जोडी 6शी लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण जोड्या लावल्या, आणि मग जोड्या लावल्यात म्हणजे या 2च्या समोर 1 आहे, 3च्या समोर 5 आहे, समोर म्हणजे विरुद्ध पृष्ठावर, आणि 4च्या समोर 6 आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय 5च्या विरुद्ध बाजूला, 5च्या विरुद्ध बाजूला 3 असणार आहे, म्हणजे पर्याय 2 नंबरला आहे. आता बघा, 3 आपण उत्तर काढले आणि मग पटकन आपण उत्साहामध्ये 3 गिरवतो. इथं आपल्याला नीट बघायचं, 3 किती नंबरला लिहिले,
2 नंबर लिहिले, त्यामुळे 2 नंबरचा बॉक्स असेल तो बॉक्स गिरवायचा आहे, किंवा 2 नंबरला जो गोल असेल तो गोल आपल्याला पूर्ण गोल करायचा आहे. आता इथं आणखीन आपल्या लक्षात येते बघा, या 5ला हे एक लगेच चिटकलेलं आहे, ते त्याच्या विरोधात कधीच असणार नाही. 5ला हे 6 लगेच चिटकलेलं आहे, ते त्याच्या विरोधात कधीच असणार नाही. ज्यावेळेस घडी मुळपली जाईल त्यावेळेस हे 3 वर्ण इकडं असं घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं त्याला येऊन, सॉरी 3 नाही, हे 2 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने येऊन याला चिटकणार आहे. अशा पद्धतीनं राहिलेल्या पर्यायाला फक्त 3 हा त्याच्या विरुद्ध असणार आहे. ही पद्धत तुम्हाला सोपी आहे हे लक्षात घ्या. पुढचा आपण तिसरा प्रश्न पाहूया. आता इथं मात्र बघा, आता सारखे नाहीत दिलेले. काय केले, इथं 2 बॉक्स दिलेत, इथं 3 बॉक्स दिलेत आणि इथं 1 बॉक्स दिलाय. म्हणजे बॉक्स मागासारखे नाहीत. मागा सलग 4 बॉक्स होते, असे सलग 4 बॉक्स होते आणि बाहेर 2 बॉक्स होते. पण इथं काय केले, 3 बॉक्स सलग दिलेत आणि एका बाजूला 2 बॉक्स आणि एका बाजूला 1 बॉक्स या पद्धतीने दिलेले आहे. इथं आपल्याला ह्या टिंबाच्या विरुद्ध काय येईल म्हणून विचारलेलं आहे. हा इथं टिंब आहे किंवा फुल स्टॉप आहे. इथं चांदणी आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथं भागाकाराचं चिन्ह आहे आणि ह्या खालच्या मध्ये वजाचं चिन्ह आहे. आपल्याला विचारलं याच्या विरुद्ध काय येईल. आता बघा मित्रांनो, हे इथं चिटकलेलं आहे असं इथं, आणि हे इथं चिटकलेलं आहे. आपल्या आकृती काढताना चुकलेलं आहे. आता ह्या कोपऱ्यात हे जर चिटकलं असेल तर हा बॉक्स हा तर सरळ बाजू चिटकलेली आहे, ही पण बाजू चिटकलेली आहे. म्हणजे या बॉक्सच्या बाजूला याची बाजू चिटकलेली आहे आणि याची बाजू चिटकलेली आहे. म्हणजे हे याच्या विरोधात असणार नाहीत. म्हणजे इथं असणारे हे फुली आणि इथं असणारे हे भागकाराचं चिन्ह याच्या विरोधात असणार नाही. म्हणजे भागकार उत्तर येणार नाही, हे लक्षात घ्यायचं. याचा हा शिरोबिंदू इथल्या ह्या स्टारच्या पृष्ठाला चिटकलेला आहे, म्हणजे हे सुद्धा त्याच्या विरोधात असणार नाही. आणि राहिलं मग हे 2, तर इथं बघा ह्या बाजूचा हा शिरोबिंदू इथं या पृष्ठाला चिटकलेला आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा याच्या विरोधात असणार नाही. म्हणजे राहिलेलं चिन्ह जे आहे ते अधिकचं आहे, ते याच्या विरोधात असणार आहे. आता ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण समजून घेऊ. ज्यावेळेस आपल्याला असे बॉक्स दिले असतील या पद्धतीनं म्हणजे असे 3, इथं 2, इथं 1, किंवा म्हणजे असं उभं असेल, असे 3, इकडं 2 आणि इकडे 1, किंवा ते आडवं दिलं असेल जे इथं दिलं आहे त्या पद्धतीनं. अशा वेळेस काय करायचं आहे बघा, आपण हे असं बॉक्स आहेत, 6 पृष्ठासाठी हे 6 बॉक्स केले, या पासून असं 2 आणि इकडं हा 1 पृष्ठ दिलेला आहे. अशा वेळेस आपण काय करायचं, लाल शाईनं थोडंसं घेऊ आपण. इथं 3 दिसतात ना आपल्याला, यातला 1 सोडून हा जोडायचा, म्हणजे हे एकमेकाच्या विरोधात आहेत. आता बघा, जो हितला राहिलाय, हितला त्याचा हा शिरोबिंदू ह्याला जोडलेला आहे, हा शिरोबिंदू ह्याला जोडलेला आहे आणि ही पूर्ण बाजू ह्याला जोडलेली आहे. म्हणजे याच्यासाठी विरोधात हा येत नाही, हा येत नाही. याच्यासाठी विरोधात येण्यासाठी राहतो कुठला, तो आपण निळ्या शाईनं बघूया किंवा जांभळ्या शाईनं बघूया. तो इथला राहतो. का राहतो तो बघितलं का तुम्ही, तर इथला शिरोबिंदू याच्या शिरोबिंदूला जोडलेला आहे, त्याच्यामुळे हा याच्या विरोधात येत नाही. इथला शिरोबिंदू याच्या विरोधात जोडलेला आहे इथला, त्याच्यामुळे विरोधात येत नाही. आणि ह्या पूर्ण बाजू तर आहे जोडलेल्या, त्याच्यामुळे येत नाही. म्हणजे उरलेला तो इथं आहे. शिरोबिंदू बघायचे आपण, आणि जे राहिलेले आहेत आता 2, कोणते राहिले तर ते आपण हिरव्या रंगाने बघूया. हे जे 2 राहिले त्यांची जोडी लावायची. मग ह्या जोड्या लावल्यानंतर आपल्या असं लक्षात येते बघा, गुणाकाराचं चिन्ह जे आहे त्याच्या विरोधात भागाकाराचं चिन्ह आले का. हे स्टार जे आहे त्याच्या विरोधात वजाचं चिन्ह आले आणि ह्या फुल स्टॉप जे आहे त्याच्या विरोधात अधिकचं चिन्ह आले. आणि आपल्याला विचारले काय,
हे फुल स्टॉप. या फुल स्टॉपच्या विरोधातलं चिन्ह कोणतं आहे? अधिकचं. आणि मग अधिकचा पर्याय आपला कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने निरीक्षण करून उत्तर सोडायचं. इथला हा शिरोबिंदू ह्यांच्या दोघातला कॉमन आहे, म्हणजे हे एकमेकाच्या विरोधात येत नाहीत. आणि इथला हा शिरोबिंदू या दोघातला कॉमन आहे, म्हणजे हे एकमेकाच्या दोघाच्या विरोधात येत नाही. लक्षात आलं? पुढचा 4था प्रश्न बघूया. आता हा 4था प्रश्न परत वेगळा आहे. दोन प्रश्न दिले आहेत. याच्यावर एका ठिकाणी पिवळा आणि हिरवा लिहिलाय, लाल आणि पांढरा लिहिलाय, नारंगी आणि निळा लिहिलाय. नारंगी रंगाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता रंग येईल असे विचारले. आता इथं पहिल्यांदा आपण पर्यायाकडून उत्तर काढू कट पद्धतीनं. नारंगीला बघा, याची ही बाजू कॉमन आहे नारंगी आणि निळामध्ये, म्हणजे निळा रंग नारंगीच्या विरोधात असणार नाही. नसणारे काढायचे आपण. नारंगीच्या विरुद्ध कोणता नाही? निळा नाही. नारंगीच्या विरुद्ध पांढरा. नारंगीची आणि पांढरीची ही बाजू कॉमन आहे, म्हणजे पांढरा सुद्धा असणार नाही. हा शिरोबिंदू या दोघातला कॉमन आहे, त्याच्यामुळे नारंगीच्या विरुद्ध लाल सुद्धा असणार नाही. आता या पद्धतीने जर बघत गेलो आपण, तर राहिले कुठले? पिवळा आणि हिरवा याचा प्रश्न राहिला. आता पिवळा आणि हिरवा नीट निरीक्षण केल्यानंतर नारंगीच्या विरुद्ध ही नारंगीची बाजू याच्यावर काटकोनात येणार आहे आणि याची बाजू काटकोनात नारंगीच्या वर येणार आहे. हा असा दुमडला जाणार आहे आणि तो दुमडल्यानंतर बरोबर तो नारंगीच्या वर येणार आहे, म्हणजे नारंगीच्या वर पिवळा सुद्धा येणार नाही. राहिला कोणता मग? नारंगीसाठी हिरवा राहिला. पण हे आपण आणखी वेगळ्या पद्धतीने बघूया. ज्यावेळेस असा प्रश्न असेल, 2 प्रश्न दिलेले असतील, ही अशी 2 प्रश्न, ही आकृती अशी उभी सुद्धा असू शकते, त्यावेळेस काय करायचं बघा. प्रथम या दोघांची जोडी लावायची, या दोघांची जोडी लावायची, म्हणजे या मधल्या दोघातला एक इकडल्या बाजूला जोडला, एक इकडल्या बाजूला जोडला. तो कसा जोडलाय बघा. का तर याच्यात आणि याच्यात इथं असेल तर एक बिंदू कॉमन आहे, त्यामुळे हे विरुद्ध येत नाहीत. यांची जोडी लावली आणि जे राहिलेले आहेत त्यांची जोडी लावायची. ही जोडी लावायचा प्रकार समजून घ्या. कशी जोडी लावल्या बघा. जर असे 2-2चे बॉक्स असतील या पद्धतीनं, तर इथला बॉक्स याला जोडायचा. ह्याला का जोडायचं नाही इकडवर? तर इथं शिरोबिंदू कॉमन आहे, त्यामुळे जोडायचा नाही. त्याच पद्धतीनं हा जो बॉक्स आहे तो बॉक्स इकडे जोडायचा. आता ह्याला का जोडला नाही तो? तर त्यांच्यातला हा शिरोबिंदू कॉमन आहे. आणि जे राहिले जोडायचे 2 ते कोणते आहेत? हे 2 आहेत. म्हणजे आपल्याला काय झालंय बघा, पिवळाच्या विरुद्ध काय आले? पांढरा आले. बरोबर आहे का बघा. आता लालच्या विरुद्ध काय आले? निळा आले. या अशा पद्धतीने जोडल्यामुळं. आणि हिरवाच्या विरुद्ध काय आले? नारंगी. आणि मग आपल्याला विचारला काय प्रश्न? नारंगीच्या विरुद्ध काय येईल? नारंगीच्या विरुद्ध काय आले? हिरवा. पर्याय क्रमांक 1. काही वेळेस याचं कट पद्धतीने उत्तर निघतंय, आपण जे पहिल्यांदा बघितलं त्या पद्धतीनं. पुढचा 5वा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे. पुढील घनाकृतीपासून पुन्हा घन तयार केले असतात, त्यापासून मिळणारी योग्य आकृती किंवा आकृत्या ओळखा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. थोडंसं आपण आपला डाटा बंद करून मेसेज आले, नोटिफिकेशन दिसायला लागलं. आता बघा, हा जो घन आहे तो ओपन केलाय, म्हणजे त्याची 6 पृष्ठ एकमेकाला पासून वेगळी केलीत आणि सरळ असा कागदाची पसरलेल्या कागदाप्रमाणे तो तयार केलेला आहे. परंतु काय करायचं आहे, तो घन पुन्हा त्याची ही बाजू इथं दुमडून, ही बाजू इथं दुमडून, प्रत्येक कडावर ते बाजू दुमडून त्याच्या बाजू चिटकवून अशा पद्धतीचा घन तयार करायचा आहे.
तर दिलेल्या ह्या 4 पर्यायापैकी कोणता घन तयार होईल आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न दिले, उत्तर दिलेत पर्याय म्हणून. पहिला आणि चौथा होईल, पहिला, तिसरा आणि चौथा होईल, दुसरा आणि तिसरा होईल किंवा सर्व होतील. आता आपण जे मागाच्या उदाहरणात पाहिलं होतं की जर अशी आकृती दिलेली असेल तर काय करायचं. बघा मी आकृती काढतो इकडे एकदा पुन्हा. अशा पद्धतीने आकृती दिली आहे. सरळ रेषेत 4 पृष्ठ आहेत आणि 2 पृष्ठ बाहेर आहेत, हे असं आणि हे असं. त्यावेळेस काय करायचं असतं, हे बाहेरची जोडी लावायची. म्हणजे जोडी कशाची लागली बघा, ए ची आणि डी ची लागली. पुन्हा एक सोडून म्हणजे बी ची आणि कशाची लागली, सी ची लागली. आणि राहिलेलं ई आणि एफ यांची जोडी लागली, ई आणि एफ. आता ज्यावेळेस अशा प्रकारचा घन बनवला जातो किंवा आपण बनवतो त्यावेळेस विरोधी पृष्ठ दिसत नाहीत. समजा ईच्या, आता हे सगळं परत एकदा आपण काढून टाकू म्हणजे आपल्याला पुन्हा अंतर हे थोडंसं दिसेल. इथं ईच्या विरुद्ध डी आहे, म्हणजे ई जिथं आले त्या घनावर आपल्याला डी दिसणार नाही. ज्या घनावर आपल्याला बी दिसते त्या घनावर आपल्याला सी दिसणार नाही. ज्या घनावर आपल्याला डी दिसते त्या घनावर ए दिसणार नाही, असा याचा अर्थ असतो. आता इथं बघा आपलं काय ठरलंय, बी ज्या घनावर दिसतंय त्या घनावर सी दिसणार नाही. परंतु हा घन जर आपण नीट निरीक्षण केला तर इथं बी आणि सी लगत आलेत. हे लगत येत नाहीत, हे विरोध आहेत. म्हणजे अशा प्रकारची आकृती तयार होणार नाही. जिथं जिथं पर्याय 2 आलाय ते पर्याय आधी काढून टाकायचे. यात एक पर्याय 2 आलाय आणि वरील सर्व म्हणल्यावर यातही पर्याय 2 आलाय. आता राहिलेल्या पैकी पहिला आणि चौथा, इथं पहिला आणि चौथा आहे, इथं पहिला आणि चौथा आहे. आता आपण काय करायचं, यातनं निश्चित उत्तर काढण्यासाठी दोन्हीत बदल काय आहे, तिसरा इथं वाढलाय. तिसरा होऊ शकतो का बघायचं, तिसरा होऊ शकतो का बघायचं. बघा हे एकमेकाच्या विरोध आलेले आणि हे असे आहेत. ए च्या विरोधात बी नाही, बी च्या विरोधात ई नाही. म्हणजे हे एका स्थितीमध्ये दिसू शकतात. आणि बघा इथं ए ई बी दिसते, म्हणजे अशाही पद्धतीचा ठोकळा होऊ शकतो. याच्यापेक्षा आणखी तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा इथं ए आणि बी मध्ये ही बाजू कॉमन आहे, म्हणजे ए आणि बी एकाला एक चिटकून इथं आलेत. तसंच या बीला इथं ई ची बाजू चिटकले, बीला इथं ई ची बाजू चिटकले आणि बीला इथं पण ई ची बाजू चिटकले. म्हणजे तिसऱ्या प्रकारचा सुद्धा घन तयार होतो. म्हणजे पहिला आणि चौथा तर होतोय, परंतु तिसरा सुद्धा घन होतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तिसरा आहे. जर तिसऱ्या प्रकारचा घन तयार होऊ शकत नसता या कंडिशननुसार तर आपलं उत्तर हे आलं असतं. परंतु तिसऱ्या प्रकारचा बनतोय. काही वेळेस उत्तराकडनं सुद्धा आपल्याला पर्याय बघून उत्तराकडे जाता येतं. अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पुढचा 6वा प्रश्न बघूया. हा 6वा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. बघा 6वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, इथं हा ओपन डायस दिलाय म्हणजे खुला केलाय. त्याची पृष्ठ एकामेकापासून अलग केलेत. इथं 2 पृष्ठ आहेत, इथं 4 पृष्ठ आहेत, 3 पृष्ठ आहेत आणि इथे 1 पृष्ठ आहे. ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती असते त्यावेळेस ती कसे त्याच्या विरोधाचे पृष्ठ असतात हे आपण आपल्या एका मागच्या उदाहरणात पाहिलेलं आहे. माघारी जाऊन व्हिडिओ बघून तुम्ही समजू शकता किंवा आपण इथं समजून, जिथं सलग 3 दिलेत तिथले एकमेकाच्या विरोधातले आपण पहिल्यांदा काढायचे. म्हणजे या 4च्या विरुद्ध 6 असतं. 4च्या विरुद्ध 6 आहे. इथं लिहून काढू आपण थोड्या वेळासाठी. 4च्या विरुद्ध 6 आलं. पुन्हा आपलं काय ठरलं होतं बघा, काय ठरलं होतं, इथला हा 2 आणि इथलं हे 5 एकमेकाच्या विरोधात आहे आणि हे 3 आणि 1 एकमेकाच्या विरोधात. म्हणजे 2 आणि 5 आणि 3 आणि 1. आपण त्या डॉटचा प्रश्न होता बघा, त्यात हे आपण बघितलं होतं, किंवा हिरवा नारंगीचा प्रश्न जो आपला गेलाय त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचं बघितलं होतं. म्हणजे जिथं 3 आले तिथं 1 दिसणार नाही. का तर 3 आणि 1 एकमेकाच्या विरोधात आले. इथं मला 3 आणि 1 सलग दिसायलेत. हे एकमेकाच्या विरोधात असतात आणि विरोधात असलेले अंक दिसत नाहीत. 1 दिसला तर दुसरा दिसत नाही. विरोधात असणारे दोन्हीचे दोन्ही अंक दिसत नाहीत. आणि मग इथं मला 2 अंक दिसायला लागलेत, 3 आणि 1. जे विरोधी आहेत त्यातला एकच अंक दिसतो, दुसरा अंक दिसत नाही.
पण विरोधी असणारे 2 अंक दिसायलेत, म्हणजे दुसऱ्या प्रकारचा गोल घन आपला तयार होऊ शकत नाही. मग जिथं जिथं दुसरा पर्याय आलाय ते पर्याय आपण आधी काढून टाकायचे. इथं दुसरा पर्याय आलाय बघा, त्यामुळे हा उत्तर असू शकत नाही. आता सगळीकडे पहिला आहे तेव्हा पहिला चेक करायचा नाही आपण, तिसरा आणि चौथा चेक करायचा. आता चौथ्यात काय दिलंय बघा, 6 5 3, 6 5 3 हे एकमेकाच्या विरोधात आहेत का बघा. इथं 6च्या विरोधात 4 आहेत, 5च्या विरोधात 2 आहेत. विरोधी अंक दिसत आहेत का इथं? नाही. म्हणजे विरोधी अंक जर 2 अंक विरोधी दिसत असतील तर तो घन बनू शकत नसतो. 6 आहे तर त्याचा 4 दिसत नाही, 5 आहे तर त्याचा 2 दिसत नाही, 3 आहे तर त्याचा 1 दिसत नाही, म्हणजे हा घन बनू शकतो. आता इथं बघा 1 आहे, 1चा जोडीदार 3 इथं दिसत नाही, म्हणजे या 1चा विरोध असणारा 3 दिसत नाही, या 4च्या विरोधी असणारा 6 इथं दिसत नाही, आणि 5च्या विरोधी असणारा 2 इथं दिसत नाही, म्हणजे विरोधी दिसत नाहीत, म्हणजे हाही बनू शकतो. पहिला झाला, चौथा झाला. आता तिसरा बघायचा, 2च्या विरोधी 5 आहे आणि ते इथं लगत दिसते. जे विरोधी असतात ते लगत दिसत नाहीत, म्हणजे तिसरा घन या आकृतीला जोडून बनू शकत नाही. बनतोय कोणता मग? पहिला आणि चौथा. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला आणि चौथा दिले. लक्षात घ्या, व्हिडिओ शांतपणे पहा, लिहून घ्या, पॉज करून माघारी जाऊन व्हिडिओ बघा. 7वा प्रश्न बघूया. आता इथं आपल्याला परत तसाच करायचा आहे. ही आकृती ओपन डायसची दिलेली आहे. ओपन डायस हा आहे इथला, आणि याच्या आधारे कोणते घन बनू शकतात आणि कोणते घन बनू शकत नाहीत असं आपल्याला विचारलंय. आता ज्यावेळेस आपल्याला असे 3 प्रश्न दिलेले असतात, 1 2 3, आणि पुढे लगेच असे दुसरे 3 प्रश्न दिलेले असतात, त्यावेळेस आपल्या विरोधाचं कसं ठरलंय बघा. 1 सोडून हा, 1 सोडून हा, आणि हे मधले. मग आता इथं हा पांढरा आहे आणि हा पांढरा आहे, इथला हा पांढरा आणि हा पांढरा, म्हणजे पांढरा पांढरा एकमेकाच्या विरोधात येणार आहेत. पांढरा आणि पांढरा एकमेकाच्या विरोधात येणार आहेत, परंतु पांढरे प्रश्न 3 आहेत. पांढरे प्रश्न किती आहेत? 3 आहेत. एक पांढरा दिसला तर त्याच्या विरोधात दुसरा पांढरा दिसू शकतो. एक पांढरा दिसला, इकडला दिसला तर हा पांढरा त्याला लगत दिसू शकतो, परंतु एका वेळी 3 पांढरे दिसणार नाहीत. का? तर हे 2 पांढरे एकमेकाला विरोध प्रश्न आहेत. आणि मग इथं आपल्याला निरीक्षणाने लक्षात येते बघा, तिन्हीच्या तिन्ही पांढरे प्रश्न दिसत आहेत. 2 प्रश्न दिसताना ठीक आहे, पण 3 का दिसणार नाही? तर हे एकमेकाच्या विरोधात आहेत, म्हणजे याला विरोध हा, हे 2 एकत्र कधी दिसणार नाहीत. हा पांढरा इथला त्याच्याबरोबर हा दिसेल, किंवा या पांढऱ्याबरोबर हा दिसू शकेल, म्हणजे एका वेळेस आपल्याला पांढरे फक्त 2 दिसू शकतात. या आकृतीत मात्र आपल्याला, या पर्यायात मात्र 3 पांढरे दिसायलेत, म्हणजे ही आकृती तयार होऊ शकत नाही. म्हणजे जिथं पर्याय 2 आले तो पर्याय आपण कॅन्सल करून टाकायचा. इथं कुठेही पर्यायात 2 आले, हा येता आले, म्हणजे हा पर्याय प्रश्न उत्तर असू शकत नाही. आता इथं बघा, एक तिन्हीकडेही कॉमन आहे, तिसरा किंवा चौथा होतोय का नाही याच्यावर आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता ह्यात आपण जे थोडंसं गिचमिळ झालंय ते परत एकदा काढून टाकू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पुन्हा एकदा थोडंसंही काढतो मी, जागा आपल्याला करतो, कारण हे स्पष्टीकरण देताना असं होतं की हे घाण झालं. आपल्याला स्क्रीन मोबाईलची खूप छोटी आहे, त्याच्यावर आपण करतोय बघा. आता आपल्याला काय ठरलं होतं बघा, तिसरी होते का नाही बघायचं. जर तिसरीचा एका बाजूवर असा बारका चौरस असेल आणि त्याला इकडं बघा, इथली इकडली आणि इकडली पांढरे पृष्ठ आहेत, म्हणजे याला लगत एक पांढरा आणि इकडे एक पांढरा असा येऊ शकतो. अशा पद्धतीचा घन तयार होऊ शकतो की ज्याच्या 3 बाजू अशा असतील, एक पांढरी, एक चौकट असलेला आणि एक दुसरी पांढरी. इथं आपल्याला दिसतंय त्याच पद्धतीने हा पांढरा आहे, हा पांढरा आहे आणि हा, म्हणजे ह्या 3 बाजू जोडल्यानंतर दिसणारा
सॉरी 3 बाजूला, ह्या 3 बाजू जोडल्यावरचा नाही, या बाजूला जोडलेला हा पांढरा इथं दिसतोय, हा पांढरा दिसत नाही, कारण हे दोघं एकमेकाच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे हा पांढरा नाही, इथं दिसणारा जो पांढरा आहे तो हा आहे. आणि यात बघा परत एकदा, या पांढऱ्याचा आणि या पांढऱ्याचा संबंध येऊ शकतो. हे 2 पांढरे येणार नाहीत, हे एकमेकाच्या विरोधात, ते समोर येणार नाहीत, परंतु हे पांढरा किंवा हितला हा पांढरा यांची ही बाजू याच्याबरोबर ह्या पांढऱ्याबरोबर कॉमन आहे आणि त्याला हा लगत आहे. म्हणजे हे 3 लगत बाजू असणार आहेत, ते इथं दिसू शकतात. म्हणजे तिसरी आकृती बनवू शकते. आता चौथी आकृती बनवू शकते का नाही बघायचं आपल्याला, आणि मग आपला पर्याय ठरवायचा आहे. बघा आता चौथ्या आकृतीत काय दिलंय, स्टार दिलाय आणि स्टारच्या लगत 2 आपल्याला पांढरे दिले. स्टारच्या लगत 2 पांढरे येऊ शकतात का नाही आपण इथं बघायचं परत एकदा. आता हा हॅश आणि स्टार एकमेकाच्या विरोधात आहेत, म्हणजे स्टार आणि स्टारला लगत ही पांढरी बाजू आहे इथली, आणि स्टारच्या या पांढऱ्याला लगत इथली दुसरी पांढरी बाजू आहे. म्हणजे स्टारच्या बाजूला 2 पांढरे येऊ शकतात, स्टारच्या बाजूला 2 पांढरे येऊ शकतात, कारण ते एकमेकाच्या विरोधात नाही. स्टारच्या बाजूला स्टारच्या विरोधात एकही पांढरा नाही, त्याच्यामुळं स्टारला चिटकून 2 पांढरे येऊ शकतात आणि इथं आलेले आहेत. म्हणजे तिसरी आकृती बनते, चौथी आकृती बनते, म्हणजे एक तर कॉमनच आहे, पण तरी आपण एक बनतो की नाही बघूया. बघा एक कसं बनतंय, एक अशा पद्धतीने बनते बघा. इथं हॅश आहे, या हॅशला हा पांढरा चिटकून आहे आणि हा पांढरा चिटकून आहे, म्हणजे हा लगत आहे. हे 2 पांढरे इथं आले, म्हणजे पहिली आकृती सुद्धा बनते. म्हणजे पहिली बनते, तिसरी बनते आणि चौथी बनते. ही का बनत नाही तर 3 पांढरे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. का तर हे 2 एकमेकाच्या विरोधात आहे आणि विरोध असणारे लगत होऊ शकत नाहीत. मग इथं 3 लगत झालेत, हे दिसत आहेत म्हणजे लगत आहेत, पण जे विरोधात असतात, हे पांढरा हा पांढरा विरोधात आहेत, ते लगत येऊ शकत नाहीत. त्यामुळे ही आकृती बनू शकत नाही आणि मग पहिली, तिसरी आणि चौथी बनते. त्यामुळे हा प्रश्न या पर्यायानं सुटतो. आपण 8वा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय आहे, हा अशा प्रकारचा ओपन केलेला एक डायस आहे. हा त्याची 6 पृष्ठ वेगवेगळी केलीत, अशी सलग केलीत आणि पसरला खाली. परंतु आता काय करायचं, तो जोडायचा, त्याची वेगवेगळी पृष्ठ जोडून आपला घन तयार करायचा. आणि मग असा घन तयार केल्यानंतर त्याच्या 3 बाजू आपल्याला दिसतात. त्या 3 बाजूंचं निरीक्षण करून हा घन बनू शकतो की नाही हे ठरवायचं आहे. आणि हे ठरवत असताना ज्या बाजू विरोधी बाजू असतात त्या या घनामध्ये दिसत नसतात, त्यातली विरोधी बाजूमधली एक बाजू दिसत असते. मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला विरोधी बाजू कोणत्या असतात हे माहित पाहिजे. ज्यावेळेस अशा प्रकारचा घन असतो त्यावेळेस ह्या 2 बाजू एकमेकाच्या विरोधात असतात. इथली बाजू आणि एक सोडून दुसरी बाजू ह्या एकमेकाची, म्हणजे जर तुम्हाला 0 दिसत असेल तर तुम्हाला तयार केलेल्या घनावरचं हॅश दिसणार नाही. आणि जर चांदणी दिसत असेल तर त्या घनावर तुम्हाला हा फुल स्टॉप दिसणार नाही. जर तुम्हाला चौकट दिसत असेल तर अशा प्रकारे अर्धा रंगवलेला जो भाग आहे तो दिसणार नाही. हे एकमेकांच्या विरोधात आहेत. हा फुल स्टॉप आहे, हे काय आहेत, एकमेकांच्या विरोधात आहेत. हे एकमेकांच्या विरोधात असणारे तुम्हाला दिसणार नाहीत. मग आता आपण नीट निरीक्षण करायचं आणि ठरवायचं किंवा विरोधी बाजू असणारे काय एकत्र आलेत का. इथं बघा नीट निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येतंय, या पद्धतीने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला विरोधी पृष्ठ तर कोणतेच एकत्र आलेले दिसत नाहीत. परंतु एक गोष्ट निरीक्षणात अशी लक्षात येते इथं, हे बघा हा आणि हा यांचं जर निरीक्षण केलं तर या हॅश चिन्हाची जागा आणि या फुल स्टॉपची जागा दोन्हीकडे सेम आहे.
मात्र या रेषाचा जो भाग आहे तो भाग वेगळ्या पद्धतीने आहे. मग या दोन्हीपैकी कोणती आकृती बनू शकते हे जर आपलं फायनल झालं तर आपलं उत्तर येऊ शकेल. आणि मग आता बघा, कारण यापैकी सगळेच विरोधी प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे 4 होतात असं आपण म्हणू शकतो. परंतु इथं या निरीक्षणात असं लक्षात आलं की यांच्या दोघांच्या इथं पोझिशन सारखे आहेत, फक्त ह्या रेषेची पोझिशन बदललेली आहे. जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की हा ठोकळा बनू शकत नाही. या पोझिशननं ह्या रेषा या बाजूला यायला पाहिजे होत्या, सॉरी अशा यायला पाहिजे होत्या, ज्या फक्त इथं आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3चा ठोकळा बनतो. हा ठोकळा बनत नाही. जिथं 2 आले तो बनत नाही. खरं तर सगळेच बनतायत, परंतु 2 का बनत नाही तर या भागामुळे बनत नाही. हेही निरीक्षण आपल्याला आलं पाहिजे. आणि म्हणून इथं पहिला, तिसरा आणि चौथा ठोकळा बनू शकतो, हे लक्षात ठेवायचं. पुढचा 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न परत सोपा आहे थोडासा. जे ए हा अक्षर लिहिलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणते अक्षर लिहिलेले असेल. तर जे कुठे लिहिले बघायचं, इथं आहे. आता ज्यावेळेस 2 स्थिती दिलेल्या असतात ठोकळ्याच्या, त्यावेळेस काय करायचं, ठोकळ्यात कॉमन अक्षर किती दिसते बघायचं. 1 दिसते का 2? ए हे कॉमन दिसतंय. ते अक्षर ठोकळा 1 आणि ठोकळा 2 साठी या पद्धतीने लिहून काढायचं. ठोकळा 1, ठोकळा 2. इथं ए दिसतंय, त्याच्या 2 नंबरवर ए दिसतंय. त्याच्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं पुढे जायचं. घड्याळाच्या काट्याच्या पुढे दिशेने गेल्यानंतर इथं एच आहे, इथं जे आहे, इथं जी आहे आणि इथं आय आहे. याचा अर्थ असा होतो, हे एच आणि जे एकमेकाच्या विरोधात आहेत, जी आणि आय हे एकमेकाच्या विरोधात आहे. आणि आपल्याला विचारलं जेच्या विरुद्ध. जेच्या विरुद्ध काय आला? एच. पर्याय क्रमांक 4. पुढचाही खूप सोपा प्रश्न आपल्याला अशाच पद्धतीचा बघूया. शेवटचा 10वा प्रश्न. आकृतीमध्ये आपल्याला एक डायस दिसतोय जो खुला केलेला आहे. आणि काय विचारलंय बघा, उघडलेल्या स्थितीतील घन ठोकळ्याचे निरीक्षण करून 5 अंक असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणता अंक असेल. 5 अंक असणाऱ्या. ज्यावेळेस अशा पद्धतीचा घन असतो तो आडवाही असू शकेल. त्यावेळेस जर सलग 4 पृष्ठ दिलेले असतील आणि बाहेरच्या बाजूला 2 पृष्ठ दिले असतील, त्यावेळेस काय असतं, बाहेरचे 2 पृष्ठ एकमेकाच्या विरोधात असतात. हे एक सोडून हे विरोधात असतं, सॉरी एक सोडून हे एकमेकाच्या विरोधात असतात आणि हे एकमेकाच्या विरोधात असतात. आपल्याला विचारलंय 5. जर ही आकृती आपण उभी केली, हे उभे आहे असं समजून बघा. 7ला विरोधात असणार आहे 6. एक सोडून 2च्या विरोधात असणार आहे 4. एक म्हणजे एक घर सोडून हे, आणि 5च्या विरोधात असणार आहे एक घर सोडून, म्हणजे हे 4चं घर सोडून 9. 5च्या विरोधात काय आलं? 9. 9 कुठे दिसतं आपला? पर्याय क्रमांक ए, म्हणजे पहिला पर्याय दिसतोय. अशा पद्धतीने आपले हे 10 प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत. धन्यवाद.